नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ते म्हणजे पशुधन विमा योजना या संदर्भातील. या संदर्भातील 5 ऑगस्ट 2026 रोजी एक जी आर काढण्यात आलेला आहे आणि त्या जी आर नुसार जर पाहिलं, तर जे काही सद्यस्थितीला शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी जे काही जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात आणि त्याच्यासाठी पशुधन हे सांभाळत असतात. परंतु काय झालेलं आहे, की ह्याच्यामध्ये सांभाळत असताना जे काही आर्थिक संकट येले असेल किंवा रोगराई आली असेल, जी काही एक नैसर्गिक आपत्ती आलेली असेल, विषबाधा झालेली असेल, सर्पदंश झालेला असेल किंवा इतर जे काही जे संसर्गजन्य आजार असतील, जसं की सद्यस्थितीला जर मोठ्या प्रमाणात भेडसावणारा आजार असला तर ते लंपी स्किन डिसीज आहे, घटसर्प आहे. असे कुठलेही आजार असतील किंवा आपत्ती आलेली असेल, संकट आलेलं असेल किंवा त्या कारणानं त्यांची जी काही गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, ते जर पशुधन म्हणजे जे काही जनावरं जर मृत्यू पावलं, तर शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. कारण की त्यांचं आर्थिक स्थैर्य एकदम त्यांचं ढिसमसळीच होतं. याचमुळं जे काही केंद्र शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुधन विमा योजना ही राज्यामध्ये करण्यासाठीची जी काही ही आहे, तर या जी-आरमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आणि या जी-आरनुसार आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे पाहिलं त्याच्यामध्ये तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आता पशुधन विमा योजना ही लागू करण्यात आलेली आहे. त्याच्या संदर्भातील सविस्तर माहिती काय आहे? किती अर्ज करावे लागतील? कसा अर्ज करावा लागेल? किती रक्कम लागेल? आणि जर जनावरं दगावलं तर त्याच्यासाठी किती रुपये मिळणार आहेत? सविस्तर माहिती डिटेल्समध्ये पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माहिती आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात. तर ही योजना जी काही पशुधन विमा योजना आहे ती कोणकोणत्या जनावरांसाठी लागू आहे? त्यामध्ये जर पाहिलं तर देशी किंवा संकरित ह्याच्यामधील गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल किंवा रेडा असेल आणि त्यानंतर शेळी आणि मेंढी. अशा या जनावरांसाठी ही योजना लागू आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, की ही जे काही पशुधन विमा योजना आहे, ती 1 वर्षाची घेता येते, का 2 वर्षाची घेता येते, का 3 वर्षाची घेता येते. याच्यामध्ये 1 वर्षापासून ते 3 वर्षा विमा आहे, तो विमा घेता येतो. म्हणजे 1 वर्षाचा तुम्ही विमा काढू शकता, 2 वर्षाचा एकत्र विमा काढू शकता किंवा 3 वर्षाचा एकत्र विमा तुम्ही काढू शकता. याच्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर असला, तर जे काही जनावर असेल, ते एका जनावराचा किती विमा भरायचा आणि ते जर जनावर मृत्यू पावलं, तर त्याला किती विमा संरक्षण मिळणार? हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी जर पाहिलं तर तुमचं गाय असेल किंवा बैल असेल, या प्रत्येकासाठी तुम्हाला एका वर्षाला ₹461 विमा भरायचा आहे आणि जर ते जनावर दगावलं, तर त्याच्यासाठी तुम्हाला जी काही कमाल म्हणजे जास्तीत जास्त जर पाहिलं तुम्हाला, तर ₹70,000 इतकं विमा संरक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर तुमची म्हैस असेल किंवा तुमचा रेडा असेल, त्याच्यासाठी तुम्हाला ₹560 प्रत्येकी एका वर्षासाठी भरायचे आहेत आणि त्याच्यासाठी विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे तुम्हाला जास्तीत जास्त ₹80,000 प्रत्येकासाठी. त्यानंतर जर पाहिलं तर शेळी असेल किंवा मेंढी असेल, यांच्यासाठी वर्षाला तुम्हाला ₹45 ते ₹50 भरायचे आहेत आणि त्याचं विमा संरक्षण तुम्हाला ₹7,000 इतकं दिलं जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जर एक मुद्दा म्हणला तर काही जणांकडे काय असतं, की शेळ्या वगैरे म्हणा, मेंढ्या म्हणा, एका ह्याच्याकडं 10च्या वर किंवा 40-40, 50-50 मेंढ्या वगैरे असतात किंवा पशुधन सुद्धा जास्त असतं. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा अट आहे, की प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त 10 पशुधनाचा विमा उतरता येतो. समजा एखाद्याकडे 12 मेंढ्या आहेत, तर त्याला फक्त 10 मेंढ्याचाच विमा उतरता येतो. आणि जे काही गाय, बैल, म्हैस असं मिळून जर कुणाकडे 10-12 असतील, तर तुम्हाला जास्तीत जास्त 10 पर्यंतचा विमा उतरता येतो. अशा पद्धतीची याच्यामध्ये ही एक अट घालण्यात आलेली आहे. जे काही तुम्ही 461 असतील गाई बैलासाठी, म्हशीसाठी, रेड्यासाठी जे काही ₹560 असतील आणि शेळ्या मेंढ्यांसाठी तुमचं जे काही 45 ते ₹50 भरत आहात. हे फक्त एकूण जे काही तुमचा प्रीमियम भरायचा आहे, त्याच्या फक्त हे 15% आहेत. टोटल 100% पैकी फक्त पशुपालकाला 15% रक्कम ही भरायची आहे आणि उर्वरित राहिलेली जे काही 85% आहेत, ते राज्य शासन आणि केंद्र शासन हे भरणार आहे. त्याच्यामध्ये केंद्र शासन 60% 85 मधील 60% हे केंद्र शासन भरणार आहे आणि 40% हे राज्य शासन असं भरणार आहे आणि आपण 15% 85 आणि 15 हे 100 अशा पद्धतीचं संपूर्ण हे कॅल्क्युलेशन असणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा येतो, की याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, काय कागदपत्र लागतील? त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पशुपालकाचं जे काही आधार कार्ड आहे
ते आधार कार्ड लागेल, पशुपालकाचं बँक पासबुक लागेल आणि पशुपालकाकडे जे काही शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामधून प्रत्येक जनावरासाठी एक एअर टॅग दिला जातो. 12 अंकीचा पिवळा कानाला लावायचा बॅच दिला जातो. तो त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही त्या जनावराचा विमा काढू शकता. याच्यासाठी तुम्हाला आता महत्त्वाचं आहे ते संपर्क कोण्या ठिकाणी करायचा आहे. याच्यासाठी तुमचे जे काही गाव असेल, त्या गावाचे तुमचं जे काही पशुवैद्यकीय दवाखाना असेल, शासकीय दवाखाना, त्या ठिकाणी तिथं जायचं आहे. जे काही पर्यवेक्षक असतील त्यांना ती संपूर्ण माहिती सांगायची आहे. तुमचं जे काही जनावर असेल त्याचे कागदपत्र असतील, समजा दाखला वगैरे असेल तर ते घेऊन जावा आणि त्यांच्यामार्फत तुमचा जर इअर टॅग दिलेला नसेल तर नोंदणी करा. नोंदणी करून इअर टॅग घ्या. कानाला तो लावून दिला जाईल आणि त्यानंतर त्यांना विमा काढायचा आहे असं सांगा. त्यानंतर तुमच्या जी काही पशुधन असेल त्याचा विमा तुम्हाला काढून दिला जाणार आहे. आणि हे विमा काढल्या कारणानं बाय चान्स जर काही एखादं जनावर दगावलं तर तुम्हाला आर्थिक संकट भासणार नाही. कारण की त्याचा विमा काढल्यामुळं तिथं तुम्हाला ते पैसे लगेच दिले जाणार आहेत. याच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही जे काही तुमचं पशुधन असेल ते जर दगावलं तर 24 तासाच्या आत तुम्हाला शासकीय दवाखान्यामध्ये त्याची नोंद करायची आहे किंवा त्यांना सांगायचं आहे. ते पुढे जे काही कंपनी निवडलेली आहे, संपूर्ण ह्याच्यासाठी जर पाहिलं तर AIC ॲग्रीकल्चर ऑफ इंडिया ही कंपनी निवडलेली आहे. AIC या कंपनीमार्फत जे काही पशुधनासाठी विमा दिला जाणार आहे, त्याच्यामार्फतच हे केलं जाणार आहे. अशा संदर्भातील हा जी-आर आहे. तुम्हाला जर जी-आर पाहायचा असेल सविस्तर तर मला WhatsApp वगैरे करा किंवा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा जी-आर आपण देत आहोत. जी-आर आहे 5 ऑगस्ट 2026 रोजीचा. अशा पद्धतीची छोटीशी माहिती होती. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, की आपल्याकडे जर जनावर असेल, तर तुम्ही प्रत्येकाने आपला जो काही जनावराचा विमा असेल, तो नक्की काढून घ्या. कारण की जर बाय चान्स काही झालं केलं, तर त्याचं तुम्हाला आर्थिक दंड बसत नाही. कारण की तुम्हाला त्याचं काही ना काही संरक्षण दिलं जाणार आहे. आणखी काही ह्याच्यामध्ये तुम्हाला शंका असतील, तर नक्की कमेंट करा. त्यावरती नक्की त्याचं प्रश्न उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.